हाय, हॅलो. तर सर्वांना नमस्कार. आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ माझ्या सर्व मैत्रिणींच्या छोट्या-छोट्या मुलींसाठी आहे आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे जर खूप अशा जुन्या साड्या असतील, की म्हणजे ज्या आता कसं होतं ज्यावेळेस नवीन ट्रेंड चालू होतं त्यावेळेस आपल्याला नवीन ट्रेंडचीच साडी घालावी वाटते, जुनी साडी घालावी वाटत नाही. तर मग आता त्या साड्या अशाच कपाटात ढीग लागत जातो, की मग काय करायचं त्या साड्यांचा? मग अशाच काही साड्या किंवा काही फॅब्रिक किंवा जर लहान मुलगी असेल 1 वर्षापर्यंतची, तर मग आपल्याकडे ब्लाउज पीस पण असतात. म्हणजे डिझाइनमध्ये वगैरे ब्लाउज पीस असतात. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे मी हे का सांगत आहे, तर त्याच्याशीच रिलेटेड हा आजचा व्हिडिओ असणार आहे. कारण आज मी तुम्हाला असे काही फ्रॉक्स दाखवणार आहे, की म्हणजे 1 वर्षापर्यंत, 2 वर्ष, 3 वर्ष, 4-5 वर्ष असे म्हणजे काही वेगवेगळे फ्रॉक मी शिवलेले आहेत. तर ते सर्व फ्रॉकचं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. काही साड्यांचे आहेत, काही फॅब्रिक आहेत. म्हणजे असं सर्व आता एक-एक दाखवेलच मी. तर असे खूप सुंदर फ्रॉक झालेले आहेत आणि तुम्हालाही नक्कीच आवडतील. तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत असाल, तर आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं पण बटन दाबा म्हणजे अशाच नवीन-नवीन ड्रेसच्या डिझाइन वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे आता एक-एक फ्रॉक पाहूया, की मी कसे फ्रॉक शिवलेत आणि कशाचे शिवलेत हे सर्व मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप करू नका. तर सर्वप्रथम हा छोटूसा फ्रॉक माझ्या छोटूशा पुतणीसाठी छान आणि सुंदर बघू शकता. हा जो फ्रॉक आहे तर तो म्हणजे हा कपडा शिल्लक राहिला होता. पॅन्ट होती माझीच, मी शिवलेली मला ड्रेस. तर त्याच्यातला कपडा शिल्लक होता. तर मला असं वाटलं नाही, की हा म्हणजे आधी शिवताना वाटत होतं, की शिवू का नको शिवू? पण खरंच शिवल्यानंतर एवढा छान दिसत आहे आणि हे फॅब्रिक असं कॉटनमध्ये असल्यासारखं आहे. याला मी काही अस्तर वगैरे लावलेलं नाहीये कारण ती खूप छोटी आहे. तर म्हणलं तिच्यासाठी छान होईल फ्रॉक. तर हा आहे छोटूसा फ्रॉक. तर 6 महिने ते 1 वर्षाच्या मुलीला नक्की आरामात बसून जाईल. एकदम सिंपल आहे. बॅक साइडला इथे हुक आहे. प्रत्येक फ्रॉकला असंच केलेलं आहे. कारण मग घालायला वगैरे प्रॉब्लेम येत नाही. तर आणि असा छोटूसा बो लावलेला आहे तुम्ही बघू शकता. तर बघा हा छोटूसा फ्रॉक पहिला फ्रॉक दाखवला. चला आता दुसरा. हा पण छोटा. हे पण छोटंसं थोडंसं साडीतलं फॅब्रिक शिल्लक बाकी राहिलं होतं. मग असेच मोठे-मोठे तुकडे जे असतात साडीतले वगैरे तर मग ते वाया जातात. मग त्याचा काहीतरी नवीन उपयोग करू म्हणून मी असे छोटे-छोटेसे फ्रॉक शिवलेत. तर हे बघू शकता. ह्याला स्लीव्हज म्हणजे हे असं एक छोटीशी अशी फक्त अशी पट्टी टाकलेली आहे. स्लीव्हज पण वाटतं आणि मग कापड कमी होतं त्यामुळं खूप जास्त डिझाइन करता येत नाही आणि हे पण 1 वर्षापर्यंतच्या मुलीला आरामात बसेल. हा पण कॉटनमध्येच आहे. व्हाईट कलर आहे आणि याच्यावर थोडीशी येलोमध्ये अशी डिझाइन आहे. आणि हा तर कपडा एवढा सॉफ्ट आहे ना, मस्त कॉटन म्हणजे अजिबात टोचणार नाही, कुठंच हे होणार नाही. आणि ह्याला स्लीव्हज ही अशी फ्रिल सारखी टाकलेली आहे म्हणजे असं छान दिसतं घातल्यावरती. पाहू शकता हा व्हाईट प्लस येलो डिझाइन आणि एकदम ह्याचं कापड आहे ना, ते एकदम सॉफ्ट आहे आणि असं कॉटनसारखं आहे. हं, हा तर फ्रॉक ना म्हणजे 2 ह्याच्यामधून शिवलेला आहे. म्हणजे हे जे वरचं जे फॅब्रिक आहे ते ब्लाउजचं शिल्लक राहिलं होतं आणि हे नेट आहे ते एक ब्लाउजला डिझाइन करायची होती त्याचं नेट आणि हे पण असंच फॅब्रिक होतं. असं मेहंदी कलर. मग हे 2 थोडंसं सेम कलर झाला आणि म्हटलं हे असं कॉन्ट्रास्टमध्ये बघूया ट्राय करून. तर बघू आता ते घातल्यानंतर कसं कसं दिसतंय ते. तर हा असा छोटूसा फ्रॉक मस्त झालाय हा पण. याला फ्रिल खाली इथं समोर प्लेट्स नाही टाकल्या. ह्याला अम्ब्रेला कट टाइप असं घेतलेलं आहे. म्हणलं हा थोडंसं वेगळं काहीतरी बघूया करून. हे असं. आणि बो थोडासा मोठा घेतला. कारण थोडंसं म्हणलं आता हे कॉन्ट्रास्टमध्ये करतोय तर हे असं थोडंसं छान दिसलं पाहिजे. या पद्धतीनं हा छोटूसा फ्रॉक. हा फ्रॉक साडीचा आहे. हा 1 वर्षाच्या पुढच्या मुलीला बसेल. 1 वर्षापासून 2 वर्षापर्यंतच्या मुलीला सहज बसून जातो. साडीचा म्हणजे असं पैठणी टाइप असं दिसत आहे. हे फॅब्रिक मागे तुम्हाला मी दाखवलं म्हणजे व्हिडिओ केला होता, की साडीतले सुंदर असे 2 ड्रेस, सेम ड्रेस, 1 फ्रॉक आणि 1 स्कर्ट टॉप असं शिवलं होतं. तर त्या साडीतलं हे फॅब्रिक शिल्लक होतं. तर त्या फॅब्रिकमधला कपडा आहे, साडीतला कपडा आहे. तर त्याचा हा सुंदर असा छोटूसा फ्रॉक आहे. खूप सुंदर झालेला आहे हा फ्रॉक पण. याच्या प्लेट्स वगैरे तर एवढ्या छान पडल्यात ना, कारण म्हणजे हे असं खूप असं एक साइडनी फुगत होतं, एक साइडनी नव्हतं फुगत. मग हे असं प्लेट्स बघू शकता, हे असं सुंदर प्लेट्स पडलेल्या आहेत.
तर हा आहे साडीतलाच. हा साडीतला आहे. मोठ्या मुलीसाठी आहे हा. तरी एक 5 ते 7 वर्षापर्यंतच्या मुलीला बसून जातो. फ्रॉकचं कसं थोडीशी हाईटमध्ये कमी जास्त जरी झालं ना, तरी तेवढा फरक पडत नाही. त्यामुळं एक 5 ते 6-7 वर्षाच्या मुलीला सहज बसून जाईल. फिटिंगला आतमध्ये मार्जिन पण आहे. हा बघू शकता. आणि याला स्लीव्ज म्हणजे हे साडी ड्रेस शिवले होते, तर त्याचं साडीचं शिल्लक बरंचसं कापड होतं. मग म्हटलं थोडंसं बघू याला आयडिया करून. आणि ह्याला डिझाईन थोडं बॅक साईडनी उलटं झालंय आणि समोरच्या साईडनी सरळ आहे. पण समोर काठ नव्हते, तर मग दुसरे थोडं शिल्लक होतं काठचा कपडा, तर ते इथं मी जॉईंट केलाय, पण ते ओळखून येत नाही. आणि ह्या ज्या आहेत ते स्लीव्ज म्हणजे याला साडीला असे काठ होते पिंक कलरचे. मग हे एवढंच शिल्लक राहिलं होतं. मग म्हटलं कॉन्ट्रास्ट काहीतरी देऊ आणि थोडासा लुक पण छान येईल. अशा पद्धतीनं हा फ्रॉक आहे आणि स्लीव्जला अशी फ्रिल टाकलेली आहे. असे थोडंसं फुगल्यासारखं मुलींना छान दिसतात असे वेगवेगळ्या स्लीव्ज मध्ये वगैरे. आणि छोटासा इथं मी हे शो बटन लावलेलं आहे. थोडासा लुक काहीतरी वेगळा आला. तर हा आपला असा सुंदर छानसा फ्रॉक होता नेव्ही ब्लू विथ पिंक बॉर्डरचा. तर आता पाहूया दुसरा फ्रॉक. हा बघा, हा पण साडीचा आहे. हे सगळे असे ना म्हणजे काही फ्रॉक असे आहेत की शिल्लक राहिलेल्या कपड्यांमधून शिवलेले आहेत, कपडा टाकून न देण्यापेक्षा. तर मी आता आम्ही गावाला जाणार आहे गौरी गणपतीसाठी, तर मग गावाकडं मुली आहेत. मग आपण खूप दिवसांनी गावी गेलं का त्या मुलींना असं कौतुक वाटतं की म्हणजे चुलत जावेच्या वगैरे आपल्या असतातच सगळ्यांच्या, तर मग त्यांना कौतुक वाटतं की आंटी काय आणलं काय आणलं असं म्हणून. मग त्यांच्यासाठी म्हटलं काहीतरी घेऊन जाऊ छान असं. तर मग हे असं साडी होती आणि वरती हा प्लेन भाग लावला, म्हणजे कमी होतं कपडा खरं तर, म्हणून मग हे असं थोडंसं ऍडजस्टमेंट म्हणून काहीतरी वेगळं असं. आणि बॅक साईडनी पूर्ण प्लेन घेतले, कारण कपडा असा शिल्लक म्हणजे डिझाईनचा एवढाच कपडा शिल्लक होता, पूर्ण शिल्लक नव्हता, म्हणून हे असा फ्रॉक केलेला आहे. हा प्लेन आणि सिंपल आहे, समोर काही लावलेलं नाहीये. हा येलो कलरचा फ्रॉक. हा पण साडीचा आहे, बघू शकता. याचं तर डिझाईन असं छान आहे, मोठं मोठं. आणि आपलं असं घागऱ्याला जसं डिझाईन असतं ना तशा पद्धतीचं याचं डिझाईन आहे. आणि इथे समोर हे डिझाईन घेतल्यामुळं सेंटरला मी इथे समोर बो वगैरे किंवा बटन असं काही लावलेलं नाहीये. बॅक साईड खूप सुंदर झाला, याला घेर पण भरपूर आलाय. हा पण साडीचाच आहे. तर आता हे कॉटनचे, म्हणजे हे मी ऍक्च्युली खरं तर कपडा आणून शिवलेत कॉटनमध्ये. तर हे खूप छान पडतात मुलींना घालायला रोज डेली यूजसाठी, आणि लहान मुलींना जेवढे आपण फ्रॉक घालू ना तेवढे ते फ्रॉक छान दिसतात. तर हे त्या पद्धतीनं हे फ्रॉक आहेत, बघू शकता. याला थोडंसं असं म्हणजे कॉलर टाईप असं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लेस लावली इथं पण आणि खाली पण, असं म्हटलं वेगळं काहीतरी. तर पिंक कलरचा आहे आणि हा कॉटनचा आहे. खूप सॉफ्ट आणि खूप छान टिकतात पण. म्हणजे मी माझ्या मुलीला तर हे असेच फ्रॉक शक्यतो शिवत असते आणि घालत असते. तिला पण शिवलेला आहे. हा आहे आनंदीचा फ्रॉक, बघू शकता. खूप सुंदर. याला खाली अस्तर नाही लावलेलं आणि वरच्या साईडनी फक्त इथपर्यंत अस्तर लावले, का तर म्हटलं गळ्याला वगैरे असं थोडंसं. आणि इथं छान खूप छान फ्रिल टाकलेली आहे. हे बघू शकता, असं फ्रिल टाईप असं म्हणजे छान दिसतंय हातात घातलं का, असं खूप छान दिसतं ते. आणि ह्याला खालच्या साईडनी ना अशी छोटीशी व्हाईट कलरची जी डिझाईन मध्ये लेस होती ती लेस लावली, कारण म्हटलं ह्याचं डिझाईन मला आवडलं होतं. मग बघू म्हटलं कसं वाटतंय ते, आणि घातल्यावर खूप खरंच सुंदर दिसत होतं. आणि इथं असे प्लेन ठेवण्यापेक्षा असे 3 बटन्स लावले, कारण हे कसं आता म्हणजे कापड आणून शिवलेलं ना मला खूप आवडतात, आणि नवीन नवीन फ्रॉक पण डिझाईन पण करता येतं, त्यामुळे मग मी हे असं वेगवेगळं काहीतरी करत असते. हा पण कपडाच घेतलेला आहे. हा तर सिंपल आहे. हे एक 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या मुलींना सहज बसून जातात. फक्त ह्याला इथं पिंक कलरचे असे हे छोटे छोटे फुलं आहेत, फ्लावर्स टाईप, त्यामुळं मग मी पण पिंक कलरची फक्त गळ्याला असं म्हणजे आपली पट्टी टाकलेली आहे, त्यामुळं पिंक कलर म्हटलं मॅचिंग होईल ते. हे आता दाखवलं त्याप्रमाणे सेम हा फ्रॉक आहे, फक्त याला मी खाली दुसरी ब्ल्यू कलरची नेव्ही ब्ल्यू कलरचं जी आहे पट्टी ती अटॅच केली आहे. आणि इथं पण हे पण असं आहे की शिल्लक राहिली होती दुसऱ्या साडीमधली, तर त्याच्यातली आहे. आणि सेम स्लीव्जला पण हे अशा पद्धतीचं फ्रिल अटॅच केलेली आहे, बघू शकता. हा ड्रेस तर तुम्ही पाहिलेलाच आहे मागे, बघा. हा पण खूप सुंदर. फक्त ह्याला मी एवढंच केलंय नंतर की लेस अटॅच केलेली आहे. हे रक्षाबंधनसाठी स्पेशल ड्रेस शिवले होते, तर त्याच्यात
फक्त ही लेस म्हणजे ही साडीतली शिल्लक राहिलेली लेस आहे त्याचा यूज केला. म्हणजे कुठलीही गोष्ट शिल्लक जर राहिली किंवा काही असेल ना तर ती लगेच टाकून नाही द्यायची, थोडे दिवस ठेवायचा. म्हणजे कधी ना कधी असा योग येतोच की आपण त्याचा वापर कुठे ना कुठे करतो किंवा होतं. जर तुम्ही जर काही असं नवीन नवीन क्रिएट करत असाल घरच्या घरी तर हे अशा पद्धतीनं सुंदर असे काही ना काही उपयोग होतो. तर हा नंतर स्कर्ट एवढा सुंदर झालाय ना, हे बघू शकता. घेर पण खूप आणि घातल्यावर तर एवढा छान लुक येतोय ना, मस्तच झालेला आहे हा फ्रॉक. याला जरा थोडासा घेर कमी झाला कारण का ह्याची साडीच कमी राहिली, कमी कपडा होता शिल्लक थोडासाच. पण ठीक आहे, मुलींना खूप जास्त घेरचं वगैरे असण्यापेक्षा असे नाड्या आहेत. आणि या पद्धतीनं इथं बॉर्डर शिल्लक होती म्हणून इथं समोर घेतली आणि इथं छोटूसा बो अटॅच केला या स्लीव्ज अशा पद्धतीचा. हा हा पण कपडा आहे, कॉटनचा कपडा आहे. याच्यामध्ये मागे मी आता 2-3 दाखवले ना त्यासोबतच हा कपडा आणलेला होता. तर त्या कॉटनच्या कपड्याचाच हा पण फ्रॉक आहे. बघू शकता सेमच आहे बऱ्यापैकी. इथं बो आहे थोडासा मोठा. एकच मापाचे आहेत कारण एकच मुलीचे आहेत हे सगळे 3-4 फ्रॉक छोटे जे आहेत ते. तर बघू शकता अशा पद्धतीचे हे 2-3 दिवस म्हणजे रोज 1-2 1-2 असे करून तरी अजून 2-3 फ्रॉक शिवायचे बाकी आहेत. तर या पद्धतीनं मी हे असे फ्रॉक सगळे शिवले आणि मग आता गावाला जायचे तर एक एक तयारी करायला पाहिजे म्हणून मग आता म्हटलं व्हिडिओ करून आधी सगळं आपल्या मैत्रिणींना दाखवूया. आणि तुम्हाला कुठला फ्रॉक आवडला आणि कशा पद्धतीचा फ्रॉक आवडला ते मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीचे फ्रॉक शिवून हवे असतील किंवा तुम्हाला जर याच्यातला कुठला फ्रॉक हवा असेल किंवा शिवून पाहिजे असेल किंवा नवीन एखादं डिझाईन आवडत असेल तर त्या पद्धतीनं पण मला तसं पण सांगा, मी तुम्हाला नक्की देईन. आणि कसे वाटले फ्रॉक हे मला जरूर कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर फ्रॉक आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.